इथे नंबर्स दिलेले आहेत. तर मग आपल्याला कुठल्या त्याचबरोबर असेच चार्जिंग पॉईंट हे ऑफिसेसच्या पार्किंगमध्ये असतात. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे MH17 टू नॉर्वे. तर आज मी तुम्हाला छान गार्डनमध्ये दिसते की याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. तर याआधी एक मी वाहतुकीचा नॉर्वेची रस्ते वाहतुकीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. पण आज मी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे की नॉर्वेचे चार्जिंग स्टेशन का? ॲक्च्युली इथे गॅस स्टेशन असतात, आपल्याकडेही पेट्रोल पंप वगैरे असतात, पण नॉर्वेमध्ये मी चार्जिंग स्टेशनच का म्हटले? तर याचं कारण म्हणजे की नॉर्वेमध्ये जर आपण बघितलं तर नॉर्वेमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये किंवा 2024चं जर आपण वर्ष घेतलं तर त्या वर्षामध्ये जर कारचा सेल जर आपण बघितला तर जेवढा कारचा सेल झाला आहे तर त्यापैकी जवळपास 90% कार्स ह्या इलेक्ट्रिक कार्स विकल्या गेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्ही हे बघू शकता की नॉर्वेमध्ये किती कार्स इलेक्ट्रिक कार्स सेल होत आहे. तर त्यामुळे आज मी तुम्हाला इलेक्ट्रिक कार कशी चार्ज करतात हे दाखवणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी चार्जिंग स्टेशनला घेऊन जाणार आहे. चलो. आता आपण आलेलो आहोत सर्कल के या चार्जिंग स्टेशनला. ॲक्च्युली इथे वेगवेगळ्या कंपन्यांचे चार्जिंग पॉईंट्स असतात. जसं की आपल्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे पेट्रोल पंप्स आहेत, तसंच इथेही वेगवेगळ्या कंपन्यांचे चार्जिंग पॉईंट आहेत. आणि इथे चार्जिंग स्टेशनला आल्याच्या नंतर एकतर तुम्ही मॅन्युअली पण पे करू शकता किंवा मग तुमच्या फोनमध्ये पण ती ॲप असते, म्हणजे सर्कल के नावाची ॲप आहे, तर ती फोनमध्ये आहे. आणि इथे ना म्हणजे बऱ्याचशा लोकांकडे, बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की सगळ्याच लोकांकडे इथे ही ॲप आहे आणि आमच्याकडे ती आहे. मी तुम्हाला दाखवते त्याची प्रोसेस कशी असते ते. इथे बघा की सर्कल के ॲप आहे. त्यानंतर मग तिच्यावर क्लिक केलं की आपल्याला इथे असे ऑप्शन्स येतात, मग चार्ज नाव वगैरे. मग आपण इथे गेलो की मग इथे येतं की सिलेक्ट युअर स्टेशन टू स्टार्ट चार्जिंग. मग आपण आपलं स्टेशन जे आहे ते सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर मग इथे म्हणतात की प्लग इन द केबल टू सी युअर चार्जर हिअर. मग त्यानंतर आपल्याला आपलं चार्जर प्लग इन करावं लागतं. ती प्रोसेस मी आता तुम्हाला दाखवते. आणि काही जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे तुम्ही मॅन्युअली पण पेमेंट करू शकता. तर याची प्रोसेस आता मी तुम्हाला दाखवते कशी असते ते. आणि आता हे जे आहे ना, हे सगळं नॉर्वेजियनमध्ये आहे. आणि इथे बघा की हे स्टार्ट बटन आहे, ते प्रेस केलं की इथे असे चार्जिंगचे पॉईंट्स कुठले कुठले अवेलेबल आहेत ते दिसतात. आणि मग आपण त्यावर आणि त्याचे नंबर्स जे आहेत ना, तर ते हे बघा इथे नंबर्स दिलेले आहेत. तर मग आपल्याला कुठले अवेलेबल आहे ते तिथे दिसतं आणि मग जो अवेलेबल आहे तो आपण इथून काढून घेऊन आपण चार्जिंग करू शकतो. आणि गाईज आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते की ॲक्च्युअल चार्जिंग कशी स्टार्ट करतात. तर आता इथून मी चार्जिंग केबल घेते आणि आमच्या कारला इथे असा चार्जिंग पोर्ट आहे. इथे बघा की हे व्हाईट कलरचा लाईट सुरू झालेला आहे ज्यावेळेस मी हे प्लग इन केलं त्यावेळी. आणि आता मी तुम्हाला फोनमध्ये पुढची प्रोसेस दाखवते की इथे तुम्हाला दिसतंय की कनेक्टेड म्हणून. आणि जर ॲप असेल तर डायरेक्टली ते कनेक्टेड होतं ज्यावेळेस तुम्ही प्लग इन करता आणि तुम्हाला फक्त स्टार्ट करायचं आहे. तर मी आता इथे स्टार्ट करते. इथे बघा की चार्जिंग सुरू झालेली आहे. आणि गाईज ज्यावेळी तुमची कार चार्ज होते तर त्यावेळी हे स्टॉप चार्जिंगचं बटन, स्टॉप चार्जिंगला प्रेस करायचं, मग ते चार्जिंग आपोआप चार्जिंग बंद होते.
आणि इथे प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर त्यांचे स्वतःचे आपले असे कॅफे असतात. कारण इथे आलं म्हणजे की तुम्हाला गाडी चार्ज करायला ऑलमोस्ट अर्धा तास लागतो. तर त्यामुळे प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर इथे एक कॅफे असतो. तर आता आम्ही पण गाडी चार्जिंगला लावलेली आहे आणि अर्धा तास आमच्याकडे वेळ आहे. तर आम्ही पण आता कॅफेमध्ये जातो आहे आणि काहीतरी स्नॅक्स घेऊ म्हणून चल. आणि गाईज इथे बघा की इथे सर्कल केचंच कॅफे आहे. नॉर्मली इथे म्हणजे सर्कल के मी जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं की सर्कल के हे खूप कॉमन आहे. तर त्यांचे कॅफे आणि चार्जिंग स्टेशन हे नॉर्मली असतातच. चलो. आणि गाईज चार्जिंग स्टेशनसोबत इथे जर तुमच्याकडे पेट्रोल डिझेल कार असेल तर त्यासाठी पण इथे ते पेट्रोल पंप आहे आणि त्याच्याच साईडला कार वॉश पण आहे. मी तुम्हाला तेही थोडंसं दाखवते चला. आणि कार वॉशचा पण एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे थोडासा डिटेलमध्ये. तर त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड. आणि गाईज हिवाळ्यात तर तुम्ही इथे काही बाहेर बसू शकत नाही, पण उन्हाळ्यात ना इथे असं छान बाहेर बसण्याची व्यवस्था केलेली असते. अशा बेंचेस वगैरे ठेवलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इथे ह्या साईडला बघा की मुलांना खेळण्यासाठी पण प्ले एरिया छोटासा बनवलेला आहे. कार आता पूर्ण चार्ज झालेली आहे. तर मी आता ही केबल काढून घेते. आणि काहीच इथे चार्जिंग स्टेशन तर असतातच, पण चार्जिंग स्टेशनसोबत इथे बऱ्याचशा पार्किंग एरियामध्ये अशा प्रकारचे चार्जिंग बूथ दिलेले असतात, जेणेकरून की तुम्ही एखाद्या ठिकाणी कार पार्क केली तर तिथे तुम्ही गाडी चार्जही करू शकतात. पण याचे दोन डिसॲडव्हान्टेज आहे. एक म्हणजे की तुम्हाला म्हणजे इथे कसं आहे की प्रत्येक इलेक्ट्रिक कारमध्ये चार्जिंग केबल दिलेली असते, तर ती सोबत असतेच तुमच्या कारमध्ये, तर ती तुम्हाला इथे कनेक्ट करावी लागते. आणि दुसरं म्हणजे की इथे चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणजे 12 तास वगैरे लागतात. पण इमर्जन्सी मध्ये तुम्हाला थोडीफार चार्जिंग जर तुमच्या कारला हवी असेल तर तुम्हाला इथे कुठे मॉलमध्ये वगैरे जायचं आहे किंवा तुम्ही कुठल्या कामासाठी वगैरे आलेले असाल की जिथे तुम्हाला जायचं आहे कार पार्क करून, तर तेवढी थोड्या वेळापुरती तुम्ही कार इथे पार्क करू शकता. आणि इथे पार्किंगमध्ये हा चार्जिंग एरिया आहे ते कसं ओळखायचं, तर तुम्हाला त्या सर्टन पार्किंग एरियामध्ये एक चार्जिंगचा एक सिम्बॉल दिलेला असतो, तोही तुम्हाला दाखवते. आधीच्या वाहतूक रस्ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे इझी पार्क सांगितलं होतं, तर त्याच्या थ्रू तुम्ही इथे पार्किंगही करू शकता. म्हणजे ते पार्किंगच्या पेमेंटसाठी पण आहे आणि इथे चार्जिंगच्या पेमेंटसाठी पण ते ॲप तुम्ही यूज करू शकता. आणि अजून जर तुम्ही तो माझा व्हिडिओ बघितलेला नसेल तर मी त्याची लिंक पण इथे शेअर करेन, नक्की चेकआउट करा. आणि त्याचबरोबर असेच चार्जिंग पॉईंट हे ऑफिसेसच्या पार्किंगमध्येही असतात, जिथे तुम्ही सकाळी ऑफिसला गेले की कार चार्जिंगला लावून संध्याकाळपर्यंत ती बऱ्यापैकी चार्ज होते. अशी फॅसिलिटी तुम्हाला ऑफिसेसच्या पार्किंगमध्ये आहे, ती पण एक खूप छान गोष्ट आहे ॲक्च्युली.
आणि ती एक फॅसिलिटी छान आहे, म्हणजे की बऱ्याचशा पार्किंगमध्ये तुम्हाला ह्या अशी चार्जिंगची फॅसिलिटी मिळते. आणि याचा एक फायदा नाही म्हणता येणार, पण याची जी कॉस्ट आहे इथल्या पार्किंगमधल्या चार्जिंगची, तर ती सुपर चार्जरपेक्षा निम्मीच असते, कारण याला वेळ पण तेवढाच लागतो.